आज दिनांक 28/6/2024 रोजी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे का आम्ही सामाजिक कार्यकर्ते व उत्तम भाऊ पवार असतील, किसन सोनवणे असतील, मच्छिंद्रराव वाळुंज असतील, प्रकाश शिंदे असतील, आम्ही सगळ्यांनी ग्रामस्थांनी आज निवेदन दिलेलं आहे की ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, दारू, मटका, जुगार या आकड्याच्या पिढ्या या मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी आणि शालेय विद्यार्थी असतील आपलेवाले त्यांचे सुगट एवढे मुलं दारू पितात, त्यांचे वडील दारू पितात। त्यामुळे आता तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे गट शिक्षण अधिकारी असतील, कोपरगावची पंचायत समिती यांनी देखील पोलिसांच्या माध्यमातून एक निवेदन देण्याची गरज आहे की जेणेकरून तालुक्यात दारू बंद होईल आणि विद्यार्थी घडतील आणि कुठेतरी विद्यार्थी घडल्यानंतर या देशाचं नाव रोशन होईल। त्या हेतूनं आम्ही आज सामाजिक कार्य करत असताना आज ग्रामीण पोलीस स्टेशनला आज निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर हे ग्रामीण पोलीस स्टेशननी दखल घ्यावा आणि हे दारू व्यवसाय, मटका, जुगार बंद करावा। आणि स्थानिक आम्ही माहेगाव देशमुखचे स्थानिक आमदारांचं गाव आहे, आमदाराच्या गावात देखील खूप मोठ्या प्रमाणात माहेगाव देशमुखमध्ये देखील दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे। आमदारांनी देखील तालुक्यात दारू बंद करावा आणि स्थानिक गावामध्ये देखील दारू व्यवसाय बंद करावा हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देत असताना प्रमुख विषय या कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अवैध पद्धतीने दारू विक्री त्या ठिकाणी चालू आहे। दारू विक्रीबरोबर मटका, गांजा असे 2 नंबरचे व्यवसाय त्या ठिकाणी केले जातात। तर एकलव्य संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना आम्ही जर ज्या समाजात काम करतो, असा आमचा भिल्ल समाज असेल, आदिवासी बांधव असतील, बहुजन बांधव असतील, तर बघितल्यानंतर दररोज जर बघितलं तर आमचा आदिवासी समाज त्या ठिकाणी 300 रुपये रोजाना त्या ठिकाणी कामाला जातो आणि कामावून आल्यानंतर घरी येताना तो अक्षरशः 200 ते 250 रुपयाची दारू पिऊन त्या ठिकाणी घरी येतो आणि मुलाबाळांना त्या ठिकाणी मारहाण करतो। आज जर बघितलं तर कोपरगाव तालुक्याची परिस्थिती बघितली तर प्रत्येक कोपरगाव ग्रामीण भागात आज दारूचा व्यवसाय हा भन्नाट त्या ठिकाणी चालू आहे। तर प्रशासनाला एवढी विनंती करतो की आपण जे आज उघडपणे त्या ठिकाणी गांजा विक्री त्या ठिकाणी केली जाते, मट्टा त्या ठिकाणी केली जाते, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात आलं का जवळपास ज्या ठिकाणी शाळा आहेत, कॉलेज आहेत, त्या ठिकाणी त्याच्या शेजारी त्या ठिकाणी मटका, दारू, गांजा असे प्रकार त्या ठिकाणी विक्री केली जाते। तर याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने या ठिकाणी आपण निवेदन या ठिकाणी ग्रामीणचे PI पोलीस साहेबांना दिलेलं आहे। तर लवकरात लवकर प्रशासनाने या ठिकाणी विनंती करतो त्यांना तर आपण लवकरात लवकर या ठिकाणी ज्या ठिकाणी कॉलेज, शाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्या ठिकाणी दारू विक्री केली जाते, तर प्रशासन याची दखल घ्यावी अशी त्यांना विनंती करतो। जर काही कारवाई न झाल्यास या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या वतीने, बहुजनांच्या वतीने या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी मोर्चा घेऊन या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी करू अशी विनंती।